बातमी समोर आलेली आहे। 12वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारलेली आहे। राज्याचा 12वीचा निकाल 89.79% लागलेला आहे। यंदाही 12वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे आणि कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक लागलेला आहे। 94.14% निकाल लागलाय। विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। या वर्षी 87.03% वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 82.74% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि ITI साठी 81.78% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। म्हणजे एकूण सर्व विषयाचे 89.81% विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत। म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये जो निकाल लागला होता तो 91.88% लागला होता। त्या तुलनेमध्ये ह्या वर्षीची परीक्षा घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये निकाल 2.09% हा कमी लागलेला आहे। तुम्ही जर पाहाल गेल्या वर्षी म्हणजे 24 मध्ये पण जो निकाल झाला होता तो 1.5% कमी लागला होता। म्हणजे दरवेळेला आपला 1.5% 2% निकाल हा कमी लागत येतो। त्याचबरोबर खेळाडू, NCC, स्काउट, गाईड विद्यार्थ्यांना जे सवलतीचे गुण असतात ते शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत। श्रेणी सुधार, गुण सुधार योजना जी आहे त्यामध्ये एकाच वेळेला सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्यासाठी जून जुलै 2026, फेब्रुवारी मार्च 2027 आणि जून जुलै 2027 याप्रमाणे 3 संधी उपलब्ध असतात। आपल्याला नोट्स दिलेत ना सगळ्यांना? नोट्स मिळाल्या का सगळ्यांना? त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे। गुण पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती यासाठी आपली वेबसाईट आहे। गुण पडताळणी करून घेण्यासाठी रविवार उद्यापासून ते 17 तारखेपर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करता येईल। सर्व सेवा ह्या आपण ऑनलाईन केलेल्या आहेत। राज्य मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ह्या ऑनलाईन केलेल्या आहेत। त्यामुळे गुण पडताळणीसाठी विद्यार्थी हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतील। त्याचबरोबर जर उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर त्याची पण प्रक्रिया आपण सांगितलेली आहे। ती रविवार दिनांक 3/5 पासून 17/5 पर्यंत करू शकतात। अशा प्रकारे सर्व जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचं परत एकदा मी मंडळाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। आणि एक वेगळी गोष्ट मला अशी सांगायची आहे की आपण ही परीक्षा घेतली त्यामध्ये जवळपास 2000 मेट्रिक टन कागद वापरावा लागला आपल्याला। म्हणजे ही जी परीक्षा आपण घेतली त्यामध्ये 2000 मेट्रिक टन हा कागद वापरलेला आहे आपण। आणि यावेळेला आपण बारामतीच्या कस्टडीवरून केंद्रांवर पेपर वाहतुकीसाठी GPS एनेबल्ड डिजिटल लॉक सिस्टीम विथ ट्रंक वापरली होती। म्हणजे त्याला कुणी कस्टडीवरून केंद्रावर जात असताना कुणीही प्रश्नपत्रिकांमध्ये छेडछाड करू नये म्हणून आपण डिजिटल सेफ वापरली होती। तो प्रयोग आपला यशस्वी झालेला आहे। आणि सर्वात महत्वाचं आपला निकाल लागला म्हणजे जे मार्कशीट आपल्याला मिळत होतं ते मार्कशीट आणि सर्टिफिकेट आहे ते मार्कशीट हे रिझल्ट लागल्यानंतर 10 दिवसात मिळायचं आणि सर्टिफिकेट हे निकाल लागल्यानंतर 6 महिन्याने मिळायचं। आपण पहिल्यांदा असं करतोय की मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे एकाच वेळेला देतोय आणि आता निकाल लागल्यापासून आजच्या दिवसापासून 15व्या दिवसाला हे सर्व आपल्याला आपल्या शाळेमध्ये उपलब्ध होईल। ह्या A4 साईजचा कागद वापरलेले आहेत। सगळे सिक्युरिटीचे 100% स्टँडर्ड पॅरामीटर वापरण्यात आलेले आहेत। त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो असेल, त्याच्यावर सिक्युअर QR कोड असेल आणि मार्कशीट असेल आणि प्रमाणपत्र असेल मराठी आणि इंग्लिशमध्ये। आणि हे सगळं करत असताना जवळपास 3 कोटी रुपयाची आपण बचत केलेली आहे। आणि सर्वात महत्वाचं एक
असं होत होतं आतापर्यंत की मार्कशीट असेल किंवा सर्टिफिकेट असेल त्यावर आडनाव पहिल्यांदा यायचं, नंतर विद्यार्थ्याचं नाव यायचं आणि वडिलांचं नाव यायचं. ह्यावेळेला आपण असं केलेलं आहे, अपार आयडी किंवा आधारवर जसं नाव असतं तसं पहिल्यांदा विद्यार्थ्याचं नाव येईल, वडिलांचं नाव येईल आणि त्यानंतर त्याचं आडनाव येईल. हे सगळ्या गोष्टी तपासून अतिशय परिपूर्ण असं चांगल्या दर्जाचं एक सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट आपल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे. हा जो निकाल आपण डिक्लेअर करतोय हा 7 वेबसाईटवर डिक्लेअर करतोय. आपण दिलेली वेळ 1ची 1 वाजता 60 वेबसाईट. ह्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं जे मंडळाची वेबसाईट आहे ती असेल, डिजी लॉकरची वेबसाईट असेल, MKCL ची वेबसाईट असेल, टार्गेट पब्लिकेशनची वेबसाईट असेल, नवनीतची वेबसाईट असेल. तर 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन आपला रिझल्ट पाहता येणार आहे.